स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाकडून मिळालेला अंतरिम जामीन हा 17 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। तर कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतलेली आहे आणि मुंबई पोलिसांनी कुणालवरती जो काही एफआयआर दाखल केला आहे तो रद्द करण्याची मागणी त्याने त्यात केलेली आहे। कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे। त्यामुळे या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान कुणाल कामरा याने एक पोस्ट सुद्धा सोशल मीडियावरती लिहिलेली आहे आणि त्या पोस्ट मध्ये बुक माय शोला त्याने पत्र लिहून विनंती केलेली आहे। कुणाल कामरा याने बुक माय शोला पत्र लिहून त्या पत्रात त्याने कोणती विनंती केलेली आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। कुणाल कामरा आपल्या पत्रात लिहितो की मी समजू शकतो की बुक माय शोला राज्य सरकारशी आपले संबंध हे सलोख्याचे ठेवायचे आहेत। त्याचप्रमाणे मला हे माहिती आहे की मुंबई हे एंटरटेनमेंटचं एक मोठं सेंटर आहे। राज्य सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय गन्स अँड रोजेस किंवा कोल्डप्ले यांसारखे आयकॉनिक शोज हे तिथे होऊ शकत नाहीत। तुम्ही मला डिलिस्ट केलेलं आहे हा मुद्दा नाही। कलाकारांच्या कार्यक्रमांची यादी करणं ते पोस्ट करणं हा तुमचा अधिकार आहे, पण 2017 पासून ते 2025 या कालावधीमध्ये मी सादर केलेल्या कार्यक्रमांची यादी वेबसाईटवर टाकायची नाही। हे असं करून मला एक प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं रोखण्यात आलेलं आहे, ते थांबवण्यात आलेलं आहे। लिस्टिंग शो साठी तुम्ही 10% रक्कम घेता, तो तुमचा बिझनेस मॉडेल आहे, पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे एखादा कॉमेडियन मोठा असो किंवा लहान असो त्याला त्याच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवसाला साधारणपणे 6 ते 10 हजार रुपये खर्च करावा लागतो आणि हा खर्च एखाद्या अतिरिक्त बोजाप्रमाणे असतो। मात्र कलाकारांना तो खर्च सहन करावाच लागतो। बुक माय शोला विनंती करताना कुणाल कामरा पुढे लिहितो की माझी तुम्हाला एकच विनंती आहे आणि ती काही फार कठीण नाही। मला माझ्या प्रेक्षकांचा डाटा जो तुमच्याकडे आहे तो हवा आहे। एखाद्या ठिकाणी मी 30 कलाकारांसह पुण्यात वगैरे कॉमेडी शो केला तर तो त्या शोचा सामूहिक डेटा समाजा जाईल, पण मी सोलो शो बाबत तुम्हाला विनंती करतो आहे, कारण या शोजना आलेले प्रेक्षक हे माझ्या नावावर आले असतात, ते माझे प्रेक्षक असतात। मला डिलिस्ट करण्याचा अधिकार तुमचा आहे, तसा माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा अधिकार सुद्धा मला आहे। शिवाय एकच विनंती आहे की मला तुम्ही डिलिस्ट करू नका किंवा मला माझ्या प्रेक्षकांची कॉन्टॅक्ट लिस्ट द्या, ही तुम्हाला माझी अगदी कळकळीची आणि नम्र विनंती आहे, असं म्हणत कुणाल कामरा याने ही पोस्ट लिहिलेली आहे। आता कुणाल कामरा याच्या पोस्टला बुक माय शो काय उत्तर देणार, त्याची विनंती मान्य करणार की नाही हे आपल्याला येत्या काही दिवसातच कळेल। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।